नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण गौरी गणपतींसाठी बेसनचे लाडू बनवत आहोत. त्यासाठी 1 किलो डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची. आता स्वच्छ निवडून वगैरे घेतली. तिला भाजून घेऊ आपण. कढई ठेवलेली आहे. तर कढईमध्ये 1 किलो डाळ आहे, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये भाजते. व्यवस्थित अशी भाजून घेऊ आपण. खरपूस अशी भाजून घ्यायची डाळ ही. का पहिली बॅच भाजून झाली होती, दुसरी बॅच होती, ही पण भाजून झालेली आहे. आता एका वाटीमध्ये काढू आपण. हे का गरम आहे ती. थंड झाली की आपण पिठाच्या गिरणीवर दळून घेऊ. आणि जास्त बारीक पण वाटायचं नाही, मध्यम घ्यायचं आहे. हे काय मध्यम दळून घेतलेलं आहे मी पिठाच्या गिरणीवर. आता ही साईडला ठेवते. त्याचं साहित्य सांगते तुम्हाला. तर 1 किलो डाळीसाठी मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे, साजूक तूप, आणि 250 ग्रॅम पिठी साखर आणि 150 ग्रॅम मिल्क पावडर आणि काजू बदाम घेतलेले आहेत. त्याचे काप करून घेऊ आपण नंतर ना. कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकते. तर तूप पण आपल्याला थोडंच टाकायचं आहे. लागल तसं तूप नंतर न टाकू आपण. तूप चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये बेसन टाकते मी. गॅस बारीकच ठेवायचा आहे, अजिबात वाढवायचा नाही आपल्याला. मंद गॅसवरच करायचं आहे. व्यवस्थित हलवून घेऊ. आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित हलवता येत नाही, त्यासाठी मी मोठी कढई ठेवलेली आहे, पसरट अशी. पसरट कढईमध्येच मी हलवून घेते व्यवस्थित. खरपूस अशी भाजून घेऊ आपण. हे पण डाळीचं पीठ. आपण डाळ भाजून का करतो बेसनचे लाडू? का की आपल्या टाळूला चिटकू नये, त्यासाठी. व्यवस्थित असे भाजून घेते मी. भाजून झालेलं आहे. आता थोडंसं तूप टाकते. कोरडं झालं आहे पीठ, अजून भाजायचं राहिलेलं आहे आपलं. तूप टाकूया आपण. तीन चमचे तूप टाकलेलं आहे मी. आधी पण भाजायच्या आधी टाकलं होता, त्याच्यावर आता फक्त 3 चमचे वर टाकलेले आहे. एवढं ह्याच्यात होऊन जाईल आपलं. जास्त पण तूप टाकायचं नाही एकदम जर तूप टाकलं की आपला लाडू असं गोल गरगरीत राहत नाहीये, पसरट होतं आपण लाडू वळून झाला तर. त्यामुळं लागल तसं तूप टाकतोय आपण. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले टाकते मी. बेसन भाजताना जर तुकडे टाकले ना ड्रायफ्रूटचे, खूप छान वास लागतो त्यांना, बेसनचं पण. आणि व्यवस्थित ते पण भाजले जातात बेसन बरोबर. त्यामुळं बेसन भाजताना ड्रायफ्रूटचे तुकडे टाकू आपण. आणि वेलची पावडर टाकते 1 चमचा. कलर चेंज झालेला दिसतच असेल तुम्हाला. दूध टाकते. कोण कोण पाण्याचा हपका मारतात, पण मी दुधाचा हपका मारलेला आहे, का की आपला लाडू असा रवाळ होण्यासाठी, खाताना रवाळ लागण्यासाठी. व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपलं पीठ.
गॅस बंद केलाय मी. आता कढई गरम आहे त्यामुळे त्याच्यातच मी भाजते. जोपर्यंत आपली कढई थंड होत नाहीये तोपर्यंत बेसन त्याच्यातच भाजून घेते. हो का, बेसन काढून घेतलेलं आहे मी परातीमध्ये. थंड झालेलं आहे. थंड झाल्यावरच मग आपण पिठी साखर आणि मिल्क पावडर टाकायचा. आता मिल्क पावडर टाकते. चव खूप छान लागते मिल्क पावडर टाकले की. पिठी साखर टाकते सगळी. आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. हे बघा, हाताने मिक्स करून घेते, सगळं एकजीव करून घेते. एकजीव करून झालेला आहे. लाडू वळते, आधी पण वळून ठेवलेले आहेत. तुपाचा अंदाज व्यवस्थित बसलेला आहे त्यामुळे लाडू पण खूप छान यायला लागलेले आहेत. हे बघा, मस्त झालेत लाडू. झालेले आहेत आता लाडू. असे सर्व करून घेते मी. तयार आहेत आपले बेसनचे लाडू. हे बघा किती गोल गरगरीत झालेत, मस्त. 1 किलोमध्ये एवढे झालेले आहेत. तर माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना.